सीना नदीच्या महापुरामुळे लाखो एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावांना याचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक उभी पिके, फळबागा, ऊस या पाण्यामुळे आडवे झाले आहेत. हातातोंडाशी आलेली पिके या महापुरामुळे उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता महापुराच्या पाण्याचे अश्रू वाहू लागले आहेत. तिरे गावामधून बोलत आहे. सीना नदीच्या पाण्यानं झालेली दुरावस्था ऊसाची. हे बघा, ऊस अर्ध्यातनं तुटून गेलेला आहे. वाडा तर काय बघण्यासारखं राहिलेलं नाही. ह्याला पूर्ण खर्च करून ही ऊसाची अशा अवस्था झालेली आहे. ऊसाला तर काय वाढ आलेला नाही, काय नाही. हे ऊस तोडणार नाहीत. कसं करायचं शेतकऱ्यांनी तुम्ही सांगा का? सगळे ऊस सगळे मनानं तुटले आहेत, काय सुद्धा नाही या ऊसामध्ये. कसला ऊस आहे बघा, तुम्ही बघून घ्या. कसं करायचं शेतकऱ्यांनी? फक्त सगळे येऊन जातात, बघू बोलू म्हणतात. एक लाईटचा खांब राहिलेला नाही. वरती जनावर आहेत भरपूर, त्या जनावराला पाणी पाजण्यासाठी लाईटची सुविधा नाही. सध्या सगळं पडलं आहे. इकडे कोणाचंच लक्ष नाही, पूर्ण दुर्लक्ष आहे शेतकऱ्याकडे. तर त्या शेतकऱ्यांनी जगाचं कसं? खाली एक ही मोटर राहिलेली नाही, एकाचाही पाईप राहिलेला नाही, एक ही केबल राहिलेला नाही. हे सगळं जर विकत घ्यायचं म्हणलं तरी काही स्वस्त नाही यात. आणि हे पाण्यामध्ये तर काही राहिलेलं नाही. इथं ह्या वर्षी एक ही प्लॉट आमचे शिल्लक राहिलेले नाहीत. एवढी जबरदस्त हानी झालेली आहे पावसामुळे आणि या पाण्यामुळे. पडले, सगळे गेलं, खालचं तुकडे गेलं, वरचं गेलं. दुसऱ्याकडे पैसे आणून खर्च केला.